तर तुम्ही सतत विचार केला ना असा परिणाम. एका मिनिटाच्या विचाराने तुम्ही पेशंट आहे, तुम्ही वीक आहे, एका मिनिटाच्या विचाराने तुमचं तोल जाऊ शकतो. आणि तुम्ही जर कित्येक दिवस कित्येक महिने विचार करत असता, त्यामुळे त्या विचारांचा निश्चितपणे परिणाम होत असतो. यालाच आपण मित्रांनो मानसिक विकार म्हणतो. ओके, तर त्याच्यानंतर आणखीन एक हे घेऊया. काही माणसं, सायंटिस्ट काय म्हणतात बघा, काही माणसं आनंदी असणं किंवा दुःखी असणं हे सगळं तुमच्या मानसिकतेवरती असतं, तुमच्या विचारावरती असतं. सायंटिस्ट असं म्हणतात की ज्या माणसं सतत निगेटिव्ह विचार करतात, ज्या माणसं सतत त्यांच्या जीवनातील दुःखद घटना आठवत असतात, ती लोक नेहमी दुःखी जीवन जगत असतात. चेहऱ्यावर बघितल्यानंतर जर एखादा माणूस दुःखी असेल तर निश्चित समजायचं त्याच्या डोक्यामध्ये दुःखाचे विचार चालू आहेत. एखादा आनंदी असेल तर निश्चित समजायचं त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या आतमध्ये आनंदाचे विचार चालू आहेत. मग आनंद किंवा दुःख जे आहे ना मित्रांनो, हे कुठल्याही गाडी बंगल्याने मिळत नाही, ते आपल्या विचारातनं तयार होत असतं. हे पहिल्यांदा समजून घ्या. पहिल्यांदा समजून घ्या की आपले विचारच आपल्याला आनंदी बनवतात, आपले विचारच आपल्याला दुःखी बनवत असतात. मग याचे एक सिंपल एक्झाम्पल्स आपण घेऊया, एक एक्सरसाइज घेऊया. ओके, बघा काय एक्सरसाइज, डोळे बंद करा सगळे. डोळे बंद करा ना, ऍक्च्युअली इन्व्हॉल्व शेवटचा आहे, संपत आलेला. डोळे बंद करा. आता तुमच्या आयुष्यातील सर्वात दुःखद घटना आठवा. असं काय झालं होतं की ज्या दिवशी तुम्ही दुःखी होता, तुमचा मूड ऑफ झालेला, तुम्ही रडत होता, असं एक दुःखद घटना आठवा. पूर्ण बघा ते डोळ्यासमोर. ओके, डोळे उघडा. किती लोक आता मगाची पेक्षा दुःखी मूड मध्ये गेले, हात वर करा. मूड ऑफ झाला, मूड ऑफ झाला मॅक्झिमम आहे. एका मिनिटामध्ये तुम्ही दुःखी झाला. बघा हे भावना कशी निवास करता येईल. आणि डोळे बंद करा, डोळे बंद करा. तुमच्या जीवनातील सर्वात आनंदी घटना आठवा. कुणीतरी तुमचं कौतुक केलेले, सत्कार केलेले, तुम्ही खूप आनंदी होता त्या दिवशी, मस्त मजेत होता, असा एक प्रसंग आठवा. ते बघा, लाईव्ह बघा काय झालं होतं त्या दिवशी. डोळे उघडा. किती लोक हॅपी मूड मध्ये गेला, आनंदी मूड मध्ये गेला मॅक्झिमम. एका मिनिटात दुःखी, एका मिनिटात आनंद आहे. एका मिनिटामध्ये म्हणजे दुःख आणि आनंद जे आहे ना, ते सगळं आपल्या आतमध्ये. फक्त आपण कशाला बाहेर काढतो त्याच्यावरून आपण आनंदी होतो किंवा दुःखी होतो. भीतीचे विचार सुद्धा तसेच. तुम्ही भीतीचे विचार केले की भीती वाटायला. ओके, मी आता एक 5-6 लोकांना स्टेजवरती बोलायला घेणार. एक 5 मिनिटं बोलायचं आहे, मी माझ्या मनाला घेणार. आता छाती धडधड करायला लागली. काय केलं तुम्ही? भीतीचा आठवण काढला. आता मी घाबरणार, मला उठवणार आहे. भीतीचे विचार करता क्षणी भीती वाटायला आणि त्याचा शरीरावरती परिणाम झाला, छाती धडधड करता. हे तुम्ही कसे विचार करता तशा आतली भावना बदलतात आणि त्या भावनेप्रमाणे तुमचं व्यक्तिमत्व बनत असतं. हे तुम्ही नेहमी लक्षात घ्या. म्हणून आनंदी, निरंतर आनंद राहायचं असेल तर काय केलं पाहिजे? सतत पॉझिटिव्ह विचार करा, आनंदी विचार करा, मस्त मजा, जे घटना घडलेली त्याची आठवण करा, दुःखद घटना विसरून जा. ओके, नेक्स्ट. तर हे सगळं त्याच्यातनं तुमच्या लक्षात आलं असेल की विचारामुळेच हे सगळं काही घडतं. म्हणून विचार बदलले की तुमचं व्यक्तिमत्व बदलणार, विचार बदलले की तुमचं सगळं जीवन बदलणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट. तर मित्रांनो, शेवटच्या पॉईंटकडे आलो आपण. तर अशा पद्धतीचे मानसिक आणि मनोशारीरिक निर्माण होत असतात, आपले विचारातून निर्माण होत असतात. आणि अशा पद्धतीचे जे विकार आहेत ते टोटल 80 ते 90% विकार असतात. आणि या विकाराचे पेशंटना घेऊन जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता
तेव्हा डॉक्टर काय करतात बघा, त्यांचं संपूर्ण शरीराची तपासणी करतात. हा, त्यांचे बुक पुढे आहे रक्त, लघवी, हार्ट, ब्रेन, ECG, ET, MRI सगळ्या टेस्ट करतात, परंतु डॉक्टर कुठेही दोष मिळत नाही. ते म्हणतात की पेशंट खणखणीत आहे, त्याच्या शरीरामध्ये कुठलाही दोष नाही, त्याचं हृदय, मेंदू सगळं व्यवस्थित काम करतो आहे, त्याला काही झालेलं नाही, तुम्ही घरी घेऊन जावा असं डॉक्टर तुम्हाला सांगतात. आणि पेशंट म्हणायला लागतं की माझं सगळं व्यवस्थित असेल तर माझ्या आतमध्ये प्रॉब्लेम का, मला झोप का लागत नाही, मला भूक का लागत नाही, मला अस्वस्थ का होतंय, मला टेन्शन का होतंय, मला भीती का वाटतंय, अशा पद्धतीने पेशंट विचारायला लागतो डॉक्टरना. कागद कसले वाटले ते फीडबॅक फॉर्म आहे. ज्या गोळ्यांना आपण डिप्रेशन मेडिसिन्स म्हणतो, फीडबॅकसाठी सरांना आणि ह्या गोळ्या कशासाठी असतात, खास करून ते पण सांगा. ते झोपेसाठी असतात. सेडीचं वगैरे सांगा. त्या गोळ्या घेतल्या की झोप येते. आणि वही पुढे आहे, त्याच्यामध्ये त्या गोळ्या असतात. नोटबुक पुढे आहे. मनावरती उपचार करण्यासाठी अजूनपर्यंत गोळ्या नाही आहे. तुम्ही घ्या जे काही गोळ्या दिल्या जातात त्या झोपेसाठी गोळ्या दिल्या जातात. तुम्ही गोळ्या घेता, झोपी जाता, तुमच्या मेंदूला जरा रेस्ट मिळतोय, रिलॅक्स होतोय, आणि मग तोपर्यंत जरा फ्रेश वाटतं तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा काय होतं, गोळ्यांचे इफेक्ट संपले की पुन्हा बॅक जात, पुन्हा तेच भीती, तेच ताण, तेच तणाव, तेच नैराश्य वगैरे यायला लागतं. पुन्हा संध्याकाळी गोळ्या घेता, पुन्हा गोळ्यांचे इफेक्टमुळे झोपी जाता, पुन्हा मेंदूला रेस्ट मिळायला लागतंय, आणि थोडा वेळ फ्रेश वाटतंय तुम्हाला. आणि गोळ्यांचं इफेक्ट संपलं की पुन्हा तुम्ही बॅक जाता, पुन्हा ताण, तणाव, नैराश्य, भीती सगळं चालू होतात. अशा पद्धतीने सकाळ, संध्याकाळ, दुपार तुम्ही गोळ्या घेत राहता, परंतु त्या गोळ्याने